फ्रेंड्स, बीटाचा जर हा पदार्थ केला तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातील. आज आपण करत आहोत बीटरूट पनीर पराठा. एकदम हेल्दी आहे आणि पोटभरीचा आहे. यासाठी आपल्याला लागणार आहे उकडलेल्या बीटाची पेस्ट. आपण आता पराठ्याची कणिक मळून घेऊया. त्यासाठी एका बाउलमध्ये आपण गव्हाचं पीठ, मीठ, डाळीचं पीठ म्हणजेच बेसन, लाल मिरची पावडर, भरपूर तीळ, 3 ते 4 चमचे बीटाची पेस्ट टाकून कणिक छानपैकी आपण मळून घेऊया, थोडंसं पाणी यूज करून. आता कणिक मळून झाल्यावर थोडंसं तेल टाकून आपण ते ग्रीस करून झाकून 15 ते 20 मिनटं आपण बाजूला ठेवून घेऊयात मुरण्यासाठी. कणिक छान मुरली की मग परत एकदा मळून घ्यायची, म्हणजे ती सॉफ्ट होते. आता आपण पनीरचं स्टफिंग करूया. पावशेर पनीर मी इकडे ना बारीक किसून घेतलेलं आहे. त्यात आपण काळी मिरी पावडर, ओरेगॅनो, चिली फ्लेक्स आणि थोडंसं मीठ असं करून आपण स्टफिंग रेडी करून घेऊया. जर तुम्हाला हे मसाले नको असतील तर तुम्ही साधं हिरवी मिरची, कोथिंबीर, पावभाजी मसाला आणि थोडासा कांदा पण टाकू शकता. आता आपण नेहमीप्रमाणे पराठे लाटायला घेऊया. मी कणकेचा एक छोटा गोळा घेतलेला आहे. त्याच्यावर थोडंसं तेल ग्रीस करून घेतलं आहे, थोडंसं सुकं पीठ स्प्रेड करून घेतलं आहे आणि पनीरचं स्टफिंग आपण त्याच्यात स्टफ करून घ्यायचं आणि नेहमीप्रमाणे पराठे आपण असे फिल करून लाटून घ्यायचे आहेत. आता एका तव्यावर आपण हे पराठे छानपैकी खुसखुशीत भाजून घ्यायचे. आता पराठे भाजताना तुम्ही तेल, तूप, बटर यापैकी काहीही तुम्ही वापरू शकता. तर मस्तपैकी खुसखुशीत पराठे भाजून घ्यायचे आणि सर्व करताना त्याबरोबर छानपैकी दही, लोणचं, सॉस, चटणी काहीही तुम्ही सर्व करू शकता. हे तुम्ही लंचला, टिफिनला, रात्रीच्या जेवणाच्या वेळेला सुद्धा करू शकता. टिफिनला जर करणार असाल तर आदल्या दिवशी रात्री तुम्ही कणिक भिजवून आणि स्टफिंग रेडी करून तुम्ही डब्यात एका ठेवू शकता, म्हणजे सकाळी घाईच्या वेळेला तुम्हाला हे झटपट 10 मिनटात पराठे करता येतील. जर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.